नमस्कार मंडळी. तर माझ्या अचूक एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर तसंच तुम्हाला व्हिडिओच्या थंबनेलवरून समजलं असेल तर मी तुम्हाला आज काय सांगणार आहे. आई होणं ऐकायला खूप सुंदर वाटतं, पण आई होण्यामागे किती स्ट्रगल लपलेला असतो आज मी तुम्हाला सांगणार आहे. तसंच आता मला 8वा महिना लागून 17-18 दिवस झालेले असेल आणि आई होणं मला कळलं जेव्हा की मी प्रेग्नेंट आहे तेव्हा मला खूप आनंद झाला आणि तिथून पुढं खऱ्या प्रवासाचा म्हणजे खरा प्रवास चालू झाला. तर पहिले 3 महिने माझे इतके कठीण गेले ना की पहिले 3 महिने मला उलटी मळमळ त्रास व्हायचा आणि त्यात मला कावेळी पण झालेली होती आणि मला खायची इच्छा व्हायची. गायांना इग्नोर करा, आमच्या घराजवळ गाय आहे आणि मला खायची इच्छा व्हायची पण खाऊशी वाटत नव्हतं. इतका त्रास झाला आणि मी 1.5 महिन्याची सोनोग्राफी केली होती कारण की पोटात इतकं दुखायचं ना, असं वाटायचं बाळ व्यवस्थित आहे ना, त्यामुळे 1.5 महिन्याची सोनोग्राफी केली होती आणि बाळ वगैरे व्यवस्थित होतं. जेव्हा मनाला थोडं बरं वाटलं आणि मला कधी कधी असं वाटायचं की मी हे सर्व मॅनेज करेल की नाही, कारण की 2.5 वर्षाची माझी बाळ रिया, तिला बघायचं आणि हे काम तर डिलिव्हरी, घरातलं काम, धुणं भांडी सगळं करावं लागतं. सासू सासरे वाहिले आणि हे सगळं स्वतः हँडल करायचं म्हणजे सोपं नसतं. नवरा ड्युटीवरती जातो तर याची जिम्मेदारी सगळी माझ्यावरती राहते आणि लोकांना असं वाटतं की प्रेग्नेन्सी खूप इझी असते. प्रेग्नेन्सी म्हणजे खूप सोपं वाटतं, पण त्या परिस्थितीतून तो माणूस गुजरतो ना, त्याला समजतं की किती कठीण असतं. रिया इतकी वैताग द्यायची आणि जसं जसं माझे दिवस वाढत झाले तसं ती त्रास द्यायची आणि मम्मीकडे 10-15 दिवस म्हणजे महिन्यातून किंवा 15 दिवसातून चक्कर व्हायचा. रियाला तिकडच्या माणसांची, माझ्या माहेरच्या माणसांची सवय होती म्हणून ती काही दिवस तोडायकरता मम्मीकडे ठेवली होती. तसंच मग मला आता त्रास होत होता तर मग थोडे दिवस मी मम्मीकडे ठेवली, 10-1 दिवस, आणि तिला काही एवढं दिवस करमलं नाही, मम्मी करावं लागली आणि मग तिला दादाने आणून घातलं कारण की ती माझी खत करत होती, ती खतवली होती. मग दादाने तिला आणून घातलं तर मग तिला बघायचं, हे सर्व काम मॅनेज करायचं माझ्यासाठी खूप अवघड होतं. घरकाम, बाळाला बघायचं माझ्यासाठी खूप अवघड होतं आणि कधी कधी स्ट्रेस पण यायचा कारण की एवढं बघणं म्हणजे सोपं नसतं. आणि प्रेग्नेन्सी म्हणजे आई होणं म्हणजे स्वतःला विसरणंच होय, कारण की बाळाला बघायचं आणि स्वतःची काळजी घ्यायची हे खूप कठीण असतं. आई होणं म्हणजे स्वतःला विसरून जाण्यासारखंच असतं आणि जे आई आहेत त्यांना नक्की माहिती असेल की किती कठीण प्रसंग असतो हा. आणि आता मला म्हणजे मी लहानपणापासून ऐकलं आहे 8व्या महिन्यात जाती नाही माहेरी, नाही तर आता थोडे दिवस राहिले, 9वा महिना स्टार्ट झाला की माझ्या मम्मीकडे जाणार आहेत कारण की रियाला बघायचं आणि माझी स्वतःची काळजी घ्यायची माझ्यासाठी खूप इम्पॉसिबल आहे. कारण की काम तर करावं चुकत नाही, सगळं काम हँडल यांच्या बादल्या म्हणा काही म्हणा घरातलं सगळं काम करावं लागतं आणि आता दिवस भरत आले ना तसं. आणि काम केलेलं चांगलं असतं कारण की काम केलं तितकं नॉर्मल डिलिव्हरी होतं आणि झोपत वगैरे नाही, काहीतरी करतच असते कारण की झोपले तर परत त्रास होतो. आणि रियाला बघायचं, रिया माठीमागं असते आणि झोपलं तर खूप दुखतो डाव्या बाजूचा, त्यामुळे इतका त्रास होतो ना, कधी कधी रडायला पण येतं आणि खूप वाईट वाटतं. पण वाईट दिवसातूनच कधी कधी चांगले दिवस येतात. चांगले दिवस बघण्याकरता वाईट दिवसातून गुजरावंच लागतं. आई होणं म्हणजे इतकं सोपं नाही आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.